कर पैसे जमा. अरे ये ना इकडे बुक पा आणि पैसे घेऊन घ्या. 50,572 रुपये. चला आणा रे. 50,572 रुपये ना. सकाळी घेऊन घे ना आमच्यापासून. आता कोणते अर्जंट आहे घे ना. पैसे पाहिजे ना आताच पाहिजे. 50,571 बी नाही घेईन. 72 म्हणजे 72च पाहिजे. लवकर आता आता द्या. अरे थकले असं म्हटलं आता तर उद्या सकाळी देऊन देतो. कशी भारी रक्कम आहे ते. उचलं नाही तुम्हाला. ते मी पाहतो. हाय मापाशी 4-5 जण उचलणार आहे. काय पोताभर पैसे नाही आले. चला आणा लवकर पैसे. हे मंदिराला आलेली दक्षिणा आहे म्हटलं. काय सगळे द्या लागते. डेकोरेशन वाल्याले आचारीले याला त्याला द्याले लागत का. हे घ्या तुमचे पुरे पैसे. आणि याच्यात गुप्तदानाचे बी पैसे आले. 15,000 रुपये गुप्तदानाचे आहे. आणि ते अलग आहे. समजले. हे घेऊन घ्या पुरेच्या पुरे. का हो तात्या म्हटलं हे गजानन महाराजाच्या डोक्यावर मुकुट आहे. सोन्याचा आहे का लय चमकुराला तो. सोन्याचा कायले होय रे. सोन्याचा लावणार आहे का काही बिले का. रातचं बेरातचं कोणी नेलं तर काय करणार आहे. सोन्याचा थोडी होय काही. नाही हो तात्या. अरे पाटील सोन्याचाच होय. हो ना माहित तर मले आहे सोन्याचा होय म्हणून. पण आता याच्या समोर करता काय. हा पुऱ्या गावभर कर ना सोन्याचा होय सोन्याचा होय. काय लोक काय सरके सुधी आहे काय. सोन्याचा कायले होय रे. सोन्याचा नाही होय. असाच होय तो शोकेचा. सोन्याचा होते का बाबा एवढ्या रुपयाचा काही बी नाही वाटलं मला तसं. मी म्हटलं विचारून घ्या कन्फर्म करून घ्या. का रे झोपता का म्हटलं इथं. मी बी आहे तुमच्या सोबत. सल्ल्या शाहरुख बी आहे. अरे काय एवढ्या मच्छरात झोपायला लावता का तुम्ही. कायले झोपा लागते इथं. काही भेव थोडी आहे काही. अरे इथं एवढं मोठं सामान पडलाय. कोणा काही नेलं तर मग आपल्यावर नेन काय भरून द्या लागेल ना. त्याच्यापेक्षा काय एक दिवसाची गोष्ट सकाळ होईपर्यंत. कसं आहे तात्या मला पाहिजे एसी आणि झोपायला पाहिजे दिवाण. त्याच्याशिवाय मला काही झोप लागत नाही. आणि मच्छर आता बिलकुल नाही पाहिजे. मी सोयसाय करतो त्याली. एसी लावून घेतो इथं आणि दिवाणी लावून घेतो. काय लेका चेत्या एक दिवस तर कामात पडत जाय. वाढणं तर केलेच नाही पयाला. अरे फक्त हे एवढं सकाळ होईपर्यंत म्हणवाल तुले. नाही तर मग कोण म्हणते. काय म्हणतो रे सोने तू सांग बुवा. करून टाकू देवाचं काम आहे. काय आहे त्याच्यात नाही. देवाचं काम आहे करून टाकू. एकच झोप घेणं आहे ना. म्हणे तू येतं काय रे झोपाले. सांगतो बा मी बघतात. सध्या तर काय तुम्हाला सांगत नाही. भरोशावर काय राहू नका तुम्ही. ते उचला ना ते टेबल उचला ना. झालं ना आता. आता काय काय रातभर बोमलता का त्याच्यात. चला उचला ते सगळं. कार्यक्रम लय जोरदार झाला पण शांती. कार्यक्रम लय मस्त केला. सगळे जण नाव काढू राहिले. मला वाटलं कोणाचं लक्षच नाही काय गजानन महाराजाचा प्रगट दिन आहे म्हणून. पण माया नवऱ्यानं म्हणजे तात्यानं मला अर्ध्या रात्री उठवलं म्हणे का लवकर करतो म्हणे जराशी प्रगट दिन आहे म्हणे. मग मी म्हटलं बा नाही मला तर माहित आहे. मला वाटलं म्हटलं कोणालाच माहित नाही. नाही नाही म्हणे सगळं व्यवस्थित झालंय म्हणे. काही टेन्शन घेऊ नको म्हणे. सकाळी पाहून घेतो म्हणे. आणि सकाळी पाहतो तर अरे रे रे भलं जोरदार काम करून ठेवलं होतं. तात्याचं तर पुरा कॅलेंडर पाठ राहते व कधी काय राहते तर मग तो लोकायला सांगते. पण त्यानं मेहनत घेतली आणि लय जोरदार मस्त डेकोरेशन केलं होतं. सीन तर लय मस्त आवडला मला तो. आणि काहून शबाना तू दिसली नाही मला. की ना मग अरे शांताबाई पूछो बरं इनसे. दुसरे तो पंगत में खाना खाई मैं. जेवण केली निघाली घराकडे नाही. इथं काम धंदे कोण करा. अरे बाप रे अभी क्या बोलूं मैं शांताबाई तेरे को. अरे मैंने रोटी बनाई. रोटी बनाई परोसी सबको. तो ठीक आप है पूछ बोला. हे सोने और चेती के माँ को पूछ. ठीक ही नहीं थी मैं तो. हे होती काय. होती ना होती. आमच्या सोबतच होती ते. आमच्या सोबतच जेवण केलं. पोळ्या वगैरे करू लागले तिनं. आमंत्रण कोणालाच नाही दिलं होतं. सरका ते भोंगाच घुमवला ते ना. आमंत्रण द्यायचं काम नाही म्हणे. सार्वजनिक काम आहे. आमंत्रण थोडी देत असते म्हणे सार्वजनिक कामात नाही. का हो शांताबाई म्हटलं हे जो गजानन महाराज आले मुकुट होता तो सोन्याचा होता का. लय चमकू राहिला होता तो. हो शांताबाई हे तर खरी गोष्ट आहे. सोन्याचा मुकुट होता का तो. सोन्याचा तो होय मग तो. नाही तर कायचा होय तो मग. सोन्याचा होय ना. माझ्या नवऱ्यानं केला ना तो. आम्ही तुला तेच विचारूनच आलो होतो का सोन्याचा होय काय. दर्शनाला गेलो होतो तर टोपले चमकेन तो. का रातचा बेरातचा कायले ठेवला त्याच्या डोक्यावर. काढून घ्यायचा होता. जेव्हा प्रगट दिन तेव्हा घालायचा होता. काढून ठेवा ना. सगळं निपटो नापटो करून घे. मग जे भाजी गिजी पोळ्या वगैरे उरले ते सकाळी वाटून दे. आता ते करू राहिले असं ना ते तिथं काम. ते गायाटा पडलाय तो सगळा सावड सुवड करणं हे ते. मग काढून घेईन तो. येऊन जाईन घराकडे. नाही तर मग तिथंच झोपन आजच्या दिवस. चला बाईला थकली मी आता आराम करतो. चला येतो मग आपण. चला घराकडे काय करता मग इथं बसून. हो नहीं तो क्या सुबह तक के बैठते गए यहाँ पे. चलो बहुत थक गए अभी. महाप्रसाद हो गया तो सोते अभी. काही असो पण तात्यानं गजानन महाराजचा प्रगट दिन लय शानदार केला. काय डेकोरेशन केलं होतं. डेकोरेशन पाहण्यालायक होतं. जो तो फोटो काढेन डेकोरेशनचा. तात्यानं स्वखर्चातून केलं का मग सगळं. नाही नाही स्व खर्चातून कायले. म्हणजे पहिले पैसे दिले सगळ्याले ऍडव्हान्स. पण आता जे पैसे जमा झाले असन त्याच्यातून बाकीचा खर्च करून टाकन. पण जो गजानन महाराजाले मुकुट दिला सोन्याचा तो स्व खर्चातून दिला. देन नाही तर काय आता सरपंचच बनले. आता आम्ही सरपंच बनलो असतो तर आम्ही काही ना काही दिलंच असतं. फुल नाही फुलाची पाकळी.
जेवण भल्लं मस्त दिलं होतं पण नाही. बेसन भाकर आणि ते आमसुलाची कढी आणि काय शेव बुंदा बा. भल्लं जोरदार जेवण झालं. माय तर मनासारखंच भेटलं बा मला. शेव बुंदा फक्त आता महाराष्ट्रात तर खायला भेटू आला नाही तर लोकांना शेव बुंदा आता जमजम बनच केला समजून घ्या. आणि आमचुराची कढी भले जोरदार स्वयंपाक झाला होता बाबा, गरम गरम मस्त. मी आता म्हटलं बेसन भाकर आणि कांदा आणि ठेचा हेच येऊ द्या पहिले, मग बाकी काय आहे ते पाहू. हां, कारण हे प्रगट दिनाच्या दिवशी बेसन भाकर, अरे बापा बापा काय कुठून येते त्याला चव एवढी, काय येते काय माहीत. भल्लं जोरदार लागते बाबा खाले. बेसन भाकर तर म्यायला झोडपली, म्याने ऐकलं, म्याने सुस्ती केली. म्हटलं पोया रोजच खाणार पहिले बेसन भाकर येऊ द्या इकडे. आणि हे प्रसादातलं तर अलगच चव लागते. 10 जणांच्या हाता लागते स्वयंपाकाले. कसं आहे, सोन्याचे मुकुटे ठेवाव नाही रातचे बेरातचे. हां, चोरं गिरं आले तर काय करणार आहे तिले. काहीतरी म्हटलं, तुम्हाला काय वाटते. आता काढून घेईन ना ते जेवण तर झालं. आता काढून घेईन. आता सगळं निपट नापट झालं का, नाही तर का ठेवते का ते. ठेवते थोडी, फक्त ज्या दिवशी प्रगट दिन असला त्याच दिवशी घालते. हां, काही 10-20 रुपये द्यावं दादा, नाश्ता पाणी करायला. भूक लागली म्हटलं, सकाळपासून उपाशीच आहे. अरे जेवणच करायला पाहिजे ना तुले 10-20 रुपये. त्याच्यापेक्षा एक काम करणं, मैदानात चालला जा सुभाषचंद्र बोसच्या, लाईटच दिसेल तुला रस्त्यानं. तिथं पोटभर जेवून घे राजा महाप्रसाद. जाय तिथं जाय, काय 10-20 रुपये मागतात लोकांना त्रास देतं, जा इथून. अरे लेकरं बाई बी उपाशी आहे ना घरचे, त्याच्यासाठी पाहिजे. अरे महाप्रसाद सगळ्यासाठी हा, घेऊन जा ना. किती जणांसाठी पाहिजे तर, नाही तर सगळ्याला तिथं बोलावून घे जेवाले. लागन तेवढा स्वयंपाक उरलाय. हा, 2 टाइम जेव, रात्री जेवण सकाळी जेव. का रे बुवा, कुठचं आहे म्हटलं तू. याच्या अगोदर नाही पाहिलं तुले. हां, गावात नाही पाहिलं नाही तुला याच्या अगोदर आम्ही. आता काय आधार कार्ड घेऊन घुमू का मी, कुठचा होय काय होय. अरे आम्ही भिकारी माणसं, कुठे 10-20 मागतो आणि पोटा पाण्याचं जुगाड लावून घेतो. नसन द्यायचे तुम्हाला पैसे तर नका देऊ. काय एवढे म्हणून राहिले तुम्ही. हा, कुठचा होय काय होय, भले जासूची करू राहिले. अरे काय विचारण बी नाही का तुले. तू आहेच नाही ना आमच्या गावात, कधी भीक मागायलाच नाही आला ना. पहिल्यांदाच पोर आलो तुले, म्हणून राहिलो. एक काम कर, इथं काय पैसे मागू नको. सारखा महाप्रसाद आहे तिथं, चालला जाय जाय. सगळे जण आहे तिथं, जेवण करून घे पोटभर. आणि घरच्यासाठी बी नाही, जाय. अरे मला माहित नाही ना कुठं काय आहे तर. तुम्ही देऊन द्या म्हटलं 10-20 रुपये. नाटकं करता फालतूचे नाही. 10-20 रुपये मागता आणि दारू घेता मस्त. चुपचाप जाय तिथं मैदानात आणि जेवण करून घे पोटभर. तिथं नाटकं नको करू फालतूचे. लवकर निघ तळा घ्या नाही इथून. नाही हे खरी गोष्ट आहे, याला खरंच गावात नाही पाहिलं आपण. पहिल्यांदाच पोर आलो मी तर. म्हणून तर म्हटलं मी त्याले पहिलेच कसं आहे. हां, अशा इले टोका लागते जरासं, नाही तर मग जर काही झालं कमी जास्त तर कोण राहीन जिम्मेदार. हां, टोकाच लागते ना. आजूबाजूच्या गावात चोऱ्या चालू आहे, कोणावर भरोसा करता. हा, कमी जास्त आपल्या गावातलं जर काही चोरी गेलं तर काय करणार आहे. पहिले दरवाजे खिडक्या सगळं उघडं करून कुठे चालले जाते लोक. 10-20 रुपये पाहिजे त्याले. दारू प्यायला पाहिजे त्याले, जेवायला थोडी पाहिजे. मला लेकरं बायासाठी आम्ही म्हटलं होतं का लेकरं बाया कर म्हणून. हा, त्याला भिकारी बनवून ठेवलं. कामं करा ना, धंदे करा ना. आमच्या भरोशावर आहे का तुम्ही. चल जातो मग, चेत्याची आहे. हा, चला, कार्यक्रम चांगला झाला. काही 5-50 रुपये द्या म्हटलं बा गरीबाले. भूक लागली, जरा 5-50 रुपयाचं जेवण करतो थोडंसं. अरे एक काम कर ना राजा, तू इकडे तिकडे भिकायला मागू राहिला. सारखा सुभाषचंद्र बोस मैदानावर चालला जा, पोटभर जेवण करून घे. हा, इथं 5-50 कोणाला मागू राहिला तू. आमच्याच तले का वांजे आहे रे 5-50चे. इथं मी सकाळपासून दारू नाही गेलो, 50 रुपये नाही येतं. सध्याचे तूच दे, मग तुला 100 देऊन दे म्हटल्यास. हा माणूस माझ्यापेक्षा भिकारी दिसू राहिला. चला समोर जातो बा. काकू देता काजी 5-50 रुपये द्या म्हटलं. लय भूक लागली, जरा पोटा पाण्याचं करतो काही ना काही. हा, अमाय दिसून तर चांगल्या घरचे राहिले तुम्ही. हा, काम धंदे करणं हे कायले असे काम करता भीक मागायचे. चांगल्या घरचे दिसू राहिले तुम्ही. तुमच्यापेक्षा तर मला वयस्कर चेताचे बाबा दिसू राहिले. अरे नाही होत ना माझ्यानं, कामाधंदे नाही होत ना. हे बा पाय फ्रॅक्चर झाला माझ्यावाला, पाय चालू नाही देत मला. आईला आता काय, आता तर पटकन आला इथपर्यंत चालत. आई खोटं बोलणं आपलं. चालले जाण तिथे जेवायला. इथं काय 5-50 रुपये मागू राहिले लोकांना, त्रास देऊ राहिले. दे ना 10 रुपये तरी द्या. असं नका करू, 10 रुपये तरी द्या. देऊन देवा अंदरच्या आनंद 10 रुपये देऊन दे त्याला. बरं थांबा, इथं आणून देतो 10 रुपये. काय पौराला आता घरात टकमक चोट्ट्यासारखा एखादा. काय होय, काय पौराला तू भामट्या वानाच्या अंदर काय पौराला म्हटलं. चेत्याचे बाबा हापा म्हटलं, घरात काय पौराला तर तवाचा चोरासारखा एखादा. देवा त्याला 10 रुपये लवकर आणि हाकाल लवकर. पाय कसा पौराला तो चोट्ट्यासारखा एखादा. करे हा, हे काम करू आला का असे फालतूचे. तू भीक मागायला आला इथं का चोरी करायला आला. हा, मला बरोबरच वाटलं का हा भिकारी नाही, हा चोरच होय म्हणून. हा, थांब थांब, तुला पोलिसाच्या ताब्यात देतो. पकडा वळले ना. पळाला ना तो, चोरच होता. माझ्या विचारानं होतो म्हणून पळाला ना. आणि तुम्ही हो रातच्या इथं गाडी पुसू राहिले. झालं असं ना. चला अंदर चला. हा वेचो चल. चला ये तुम्ही शेताची आई. काकू काकू म्हटलं भूक लागली, 50-100 रुपये द्या काही. लावतो मग तुले फोन. हा, हे कोण होतं आलं त्याला पाहतो मी. एवढ्या रात्री कशी काय भीक मागू राहिला रे तू. हा, आता वाजून किती राहिले, 11 वाजू राहिले ना. 11 वाजता कोणती भीक मागू राहिला तू. काकू लय भूक लागली हो, काहीतरी म्हटलं 50-100 रुपये द्या. आता भूक लागली ना तुले तर तुला जेवायला देतो ना मी. तुला 50-100 रुपये कायले पाहिजे. नाही ना, घरी लेकरं बाय आहे ना, त्याला देणार काही ना काही. एक काम कर, तू सुभाषचंद्र मैदानावर चालला जाय. तिथं महाप्रसाद आहे, तिथं जेवून घे. आणि त्या लेकरं बायासाठी ने जाय. गजानन महाराजचा प्रगट दिन होता ना, जा जेवण आहे तिथं जाय. नाही ना,
5,000 रुपये तर द्या, कमीत कमी 5,000 रुपये द्या. पाय मायावाला तुटला आहे तर दवाखान्यात जायचं मला, म्हणून म्हणवाल तुम्हाला. बरं थांब, इथंच आणून देतो. ज्वारी, तांदूळ, गहू काही देऊ काय, का पैसेच पाहिजे? पैसे दे ना, पैसे द्या. गहू ज्वारी तांदूळ काहीच नाही पाहिजे, फक्त पैसे द्या. बुडी एकटीचा वाटते घरात. चला माल पाणी पाहून घ्या, उद्या टाकून देऊ. काय तू गेटा बच्चा इथं अंदर कसा काय आला? कसा काय आला? हा? आला कसा काय म्हटलं? अहो काकू, त्या पायाच्यानं चालला नाही होत म्हणून मी इथपर्यंत आलो. हे घे पैसे, लवकर लवकर निघ घराच्या बाहेर. लवकर निघ, नाही तर इथं पुरा गाव जमा करीन मी. लवकर निघ. डबल कधी दिसला ह्या एरियात तर पाय तोडून टाकीन आणि पोलीस ठाण्यात देईन. इथंच आहे तो सोन्याचा मुकुट, तोच नेला आहे आपल्याला. समजला ना? चल चल अंदर चल. अरे अंदर कोणी ना कोणी असेल ना, तो चल ना अंदर चल. लोक तर लय दिसू राहिले इथं, आता कसं करता? चल ना आता तू अंदर चल, मग पाहू ना काय आहे. चल तू. गादी नाही ना इथं तात्या, गादी असती तर चांगली झोप आली असती, नाही कर बच्चे ते. तेच तर म्हणणं आहे माय, नाही कमीत कमी एसी तर कमीत कमी गादी तर पाहिजे ना. तर हे कोण दोघं जण आली इकडे? रातचे 11:30 वाजले आणि आता काय करू राहिले दोघं जण इकडे? खरे काय करू राहिले तुम्ही दोघं जण इकडे? इकडे कसे काय भटकले? आणि ते बी रात्री 11:30 वाजता. आम्ही गावात भीक मागितली, आम्हाला गावातले लोक म्हणे काही तर मैदानात चालले जा म्हणे, गजानन महाराजाचं जेवण आहे म्हणे, म्हणून इथं जेवायला आलो. हाय काय काही भाकर तुकडा थोडा? इकडे चालले जा जेवाले, वाढून देते तुम्हाला ते 2 पोरं. जा आरामात जेवा, टेन्शन घेऊ नका. आणि घरच्यासाठी लागत असेल तर घरच्यासाठी घेऊन जा. धन्यवाद धन्यवाद साहेब. एवढ्या रातचे लोक जेवायला येऊ राहिले, कमाल आहे. अरे भिकारी लोक बाई घुमू राहिले इकडे तिकडे, गावात मागू राहिले असन. गावातल्या लोकांना म्हटलं असन मैदानात चाललं जाय, गजानन महाराजचं जेवण आहे, पोटभर जेवून बी घेन घरच्या आईसाठी ने. त्या हिशोबानं आले ते दोघं जण. आहे ना, लागन तेवढं जेवण पडलाय ना. काय मग तुमचं सांगा पटकन या. अरे तुम्हाला तर म्हटलं गाद्या तर पाहिजे, कमीत कमी गाद्या नाही पाहिजे का पाटील? तुम्ही सांगा. अंगाले रुतते ते खडे गोटे, गादी असली का जरा असं म्हटलं झोपते माणूस थोडा वेळ जास्तीचा. एक दिवसाचा काम ले का त्याच्यात असे करू राहिले तुम्ही दोघं? घ्या ऍडजस्ट करून घ्या. बोला काय आहे तुमच्या दोघाचं? त्या टोपीवाल्या साहेबांना इकडे जेवायला पाठवलं आम्हाला. इथं जेवण करू राहिले का पार्सल घरी नेऊ राहिले? नाही नाही, इथं जेवण करतो आम्ही दोघा जण. बुटं काढा पायातले आणि बसा जेवाले. बसा इथं पत्तरवाड्या आणि सगळं आणतो तुमच्यासाठी. हा बिंदास बसा, टेन्शन घेऊ नका, पोटभर जेवा. कुठचे होय तुम्ही भिकारी? हे पहिल्यांदाच पाहू राहिलो तुमच्या दोघांचे नवीन चेहरे आहे, कारण जे जुनेवाले आहेत हे तर पुरे ओळखीचेच आहे आमच्या. ते माहिती आहे का तुम्हाला? एक लंगडा येत जा लंगडा, हा, आणि त्याची बायको येत जाय. हा हा आलं लक्षात. त्याचा पोरगं आहे का तुम्ही? नाही नाही, त्याचा पोरगं नाही होय, तो मा मामा होय. आज तो आला नाही, तो म्हणे आम्ही इकडे शहरातला पाहिजे म्हणे, तू तिकडे जा म्हणे भीक मागायला, म्हणून मी इकडे आलो. हा असं आहे ते, तुमच्या नशिबात होता गजानन महाराजचा प्रसाद, म्हणून तुम्ही आली इकडे. टेन्शन नका घेऊ, शांततेत जेवा. गजानन महाराज नसता बोलावलं आपल्याला इकडे. शांततेत जेवा. हा? काही टेन्शन घेऊ नका. डबल लागलं डबल मागा, तिबल लागलं तिबल मागा. घरी पाहिजे असेल घरी घेऊन जा, फक्त फेकू नका. हा प्रसाद होया. याच्या पहिले म्हटलं तुमच्या दोघाले पाहिलं नाही कधी. त्या मागच्या काकाने सगळं सांगितलं आहे, त्याला विचारून घ्या आता. अरे तो लंगडा माणूस येत नाही जात जाय का रे त्याच्या बायकोली घेऊन? हा त्याचा भासा वय हा, आज ते तिकडे आहे म्हणते, हे इकडे आहे, असं आहे ते. अच्छा अच्छा, मी म्हटलं ओळखीचे नाही काही नाही, नाही तर आपण ओळखतो ना सगळ्याच भिकारीले आपल्या गावातल्या. आरामात जेवा, काही लोड घेऊ नका. झालं ना चांगलं तळीट जेवण. हा उद्या मामाले पाठवून द्यायचा म्हटलं तुमच्यावाल्या प्रसाद खासाठी. हा हा पाठवून देतो काका, काही लोड नका घेऊ. आज जरा ते तिकडली मारवाले गल्ली, आम्ही इकडली मारवालो, त्याच्या जाणं. चला येतो मग. हा या या. लय भूक लागली होती वाटते बाबा त्याले, लय जेवले ते रोपाटून. साहेब दर्शनाला जाऊ का म्हटलं वरतं? हे गेलेच नाही का रे बा दोघं जण तवाचे जेवण करून? किती वेळचे जेवण करू राहिले होते? दर्शनाला जा ना. वा वा, काऊन नाही? फक्त म्हटलं ते बुटा आहे ना पायातले ते खाली टाका आणि नंतर जा. चल चल लवकर वरता चल, कोणी याच्या पहिले लवकर काम झालं पाहिजे आपलं. चल लवकर. तू लक्ष दे, मी मुकुट काढतो तोपर्यंत. कायचा आवाज होई रे चेते? आवाज येऊ राहिला का? आराम न कर, जर हे जागे झाले झालं आपलं कामच भारी करून टाकणे. आराम न कर. झालं थोडंसं कसं बाकी आहे निघाचं. चालूच राहते काही ना काही आवाज. आवाज येणारच नाही काय? काय घरात आहे का तू झोपला? कुठं नको आता इले? आहे डायरेक्ट बनेलीतच लागतो, बनेलीतच टाकतो इले. चल चल पटकन चला आता इथून. चल पटकन चालू आहे रो, नाही याच्या तावडी सापडा तर फिटून जाईन माणूस. चल लवकर. काय रे ते भिकारी काय हातावरचे काय पायास लागू राहिले होते काय? असे कोणते पाया लागू राहिले होते? तात्या हो तात्या, तात्या तात्या कोण बैऱ्यावर घेऊन राहिला? ऐकून नाही राहिला. तात्या हो तात्या. मुकुट तर काढला वाटते रे मोहन, ते काय वय दिसून तर नाही राहिला गजानन महाराजले. काय बरं दिसून राहिला काय? काढला नाही का? हो काढला वाटते. तात्या हो तात्या, तात्या हो तात्या, उठा ना हो. काय होय नामदेवराव, कायले उडव राहिले? झोपू द्या ना. गजानन महाराजचा मुकुट काढून ठेवला ना बरोबर? नाही काढला नाही, काढून ठेवून द्या बरं. मी आता झोपतो, तुम्ही काढून ठेवून द्या. अरे काही तर काय मजा करू राहिली काय? खरं विचारू राहिलो मी तुम्हाला, खरंच काढला का नाही काढला हे सांगा. अरे खरंच नाही काढला ना. पहा ना गजानन महाराजलेच आहे ना. काढून घ्या आणि ठेवून द्या बरोबर. चेंगळ करू राहिले का बिनफुकट तात्या? इथं गजानन महाराज मुकुट तरी आहे काय? हा ठुईला काढून आणि आमची मजा घेऊ राहिले तुम्ही? अरे नाही ना नामदेवराव, मी काढलाच नाही ना. हा
मग गेला कुठं? हा कुठं गेला कुठं? कोणा काढून ठेवला मग? पाटीलला काढला का? पाटील विचार बरं. द्या बरं आवाज नामदेवराव. पाटील हो पाटील. काय झालं रे चित्या? हा मोहनदाचा आवाज आहे आता. उडू बरं जरासा. अरे काय झालं रे मोहनदा? कोण चिल्लावर आला? अरे उठा ना, झोपून करायला उठा ना. पहा बरं ऐकायचं. काय नामदेवराव पाटीलनं काढला असं ना. थांबा पहिले पाटीलला विचारा मग उठतो. अरे इकडे गजानन महाराजचा सोन्याचा मुकुट कुठं गायब झाला? तात्यानं काढून ठेवला असं ना. हो अरे ते तर सपा नाही म्हणून राहिले. आता पाटीलला काढला असं म्हणते. पाटील कुठं आहे? काहीच कलकल करायचं काम नाही आहे बरं. हा पाटलानंच काढला असं. एवढे चिल्लावून राहिले, झोपमोड करून टाकली. काय लेका मोहनदा तू बी एवढं चिल्लावं लागते काय? काय होय बे एवढ्या रात्री आवाज दिला पाटील 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 जरासा डोया लागला होता तर हा काय होय एवढा थकला माणूस तरी कायले चिल्लावू राहिला हा रात्री 12:30 वाजू राहिले आणि आवाज देऊ राहिला तो हे जे गजानन महाराजचा सोन्याचा मुकुट आहे तो तुम्ही काढला काय? मी कायले काढू तात्यानं काढला असं ना गेला कुठं? काढला कोण मग? थांबना हो तात्या, झोपू द्या ना. कायले कलकल करू राहिले इथं? म्हणजे तुम्ही इच्छा इथं झोपून हा गजानन महाराजचा मुकुट काढला नाही म्हणता तर मग काढला कोण? दिलीप भाऊली विचार लागन. नामदेवरावले सल्ल्या शाहरुख याच्यापैकी कोणा ना कोण काढला असन. अरे मी तर इथंच आहे पाटील. मी काय काढू? हा त्या अरविंद रावली विचारा. या बरं इकडे या. सगळे इकडे या. कायले एवढे चिल्लावू राहिले? रातचे बेरातचे कसे झोपले होते तर पहिलेच तर झोपा नव्हता लागू राहिले. काय झालं? सोन्याचा मुकुट कोण काढला काय गजानन महाराजचा आणि ठेवला का बॅगीत? नाही आम्ही तर नाही काढला. काहून? याचा अर्थ गेला पाटील, चोरी गेला. पा लवकर इकडे तिकडे पा. चोर एवढ्यातच असून कुठेतरी. अरे असा कसा चोरी गेला? तुम्ही इथं झोपले होते ना बाकीचे तात्या का? हो हा तुम्ही इथं झोपले होते ना. कोण नेला कोण चोरी? कसे काय आले चोर अंदर? अरे झोपू द्या ना. कलकल कायले करू राहिले? अबे उठ लवकर पहिले. गजानन महाराजचा मुकुट गेला चोरीनं. तुला झोपाची पडली काय? अरे कसं काय? आम्ही तर इथं झोपलो होतो. कोण चोरला? अरे का हो तात्या, आपण इथं झोपले असल्यावर कसा काय चोरी गेला? हा आणि तुमचं काम नव्हतं काय? जेवण झाल्याबरोबर मुकुट काढायचं. तुम्ही म्हणे ना मुकुट काढून ठेवतो म्हणे. अरे माझ्या तर काही लक्षच नाही राहिलं. चांगली गुंगी जळली मले जेवल्यावर. हा मी 2-3 डाव म्हटलं ना वाटल्यास का काढतो. कसं काय गेलं? काय गेलं? कोण नेला कोण? अरे तर आपल्याशिवाय इथं आहे तरी कोणीच तर नाही आलं दुसरं. अरे पहिले इथं गोष्टी करणं कमी करा. पहिले बाहेर इकडे तिकडे पहा. चला तुम्ही इकडे पारे अर्धे जण. बाकी आम्ही तिकडे पाहतो. नामदेवराव म्हणे चला या मामांग या. चला आपण तिकडे पाहू.